पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे चिंध्रण परिसरामध्ये अनेक विकास कामांना गती मिळाली आहे। या विविध कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते शुक्रवारी उत्साहात पार पडला। चिंध्रण येथील सारनाथ बुद्ध विहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 40 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणारे सभागृह आणि सुशोभीकरणाचे काम तसेच आमदार ठाकूर यांच्या 25-15 निधीतून 10 लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले। याचबरोबर महिला बचत गटाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि वलप येथे MMRDAच्या 40 लाख रुपयांच्या निधीतून पाले बुद्रुक मुख्य रस्ता ते गणेशनगर पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच लोकार्पण सोहळ्यामध्ये कल्पेश शहा ते गणपती मंदिर या भागातील 13 लाख रुपये खर्चाचे अंतर्गत गटार आणि काँक्रिटीकरण, कोणार्क बिल्डिंग ते वसंत पाटील यांच्या घरापर्यंतचा रस्ता आणि जिल्हा परिषद सेस फंडातून 10 लाख रुपये खर्चून पूर्ण करण्यात आलेल्या मोतीराम टेंबे ते अप्पा महादेव पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले। तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून बसवण्यात आलेल्या 3 सोलर हायमास्ट आणि 10 सोलर स्ट्रीट लाईट्स या देखील जनतेसाठी समर्पित करण्यात आले। या विकास कामांमुळे चिंध्रण परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न सुटणार असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या कामाच्या शुभारंभावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, भाजप नेते एकनाथ देशेकर, भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी सरपंच कमला देशेकर, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, उत्तर मंडळ सरचिटणीस अंकुश पाटील, रमेश कोटणी, माजी नगरसेविका अरुणा दाभणे, सरपंच एकनाथ पाटील, माजी सरपंच रघुनाथ फराड, शिवाजी दुर्गे, प्रकाश खैरे, अरविंद गोंधळी, धनाजी पाटील, अंकुश पाटील, अशोक साळुंखे, धनंजय पाटील, लक्ष्मण पाटील, महेश पाटील, रवींद्र पाटील, बाळकृष्ण पाटील, निवृत्ती पाटील, नंदकुमार भोपी, रुपेश पावशे, CB पाटील, हरिश्चंद्र गोंधळी, माजी उपसरपंच गणपत देशेकर, वल्लभगाव अध्यक्ष प्रभाकर पाटील, वावंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रकाश खैरे, डॉ. संतोष आगलावे, गणपत कडू, अनंता कडू, नरेश सोनावळे, दिनेश पाडेकर, शंकर देशेकर, अभिमन्यू पाटील, राजेंद्र पाटील, शांताराम कुंभारकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष देशेकर, मनोज कुंभारकर, कुसुम पाटील, जीवन पाडेकर, सुरेश पाटील, चंद्रकांत पाटील, रघुशेठ पाटील, कोंडीराम पाटील, काळूराम खोडिंदे, मोतीराम टेंबे, रामदास पाटील, हिरामण पाटील, हरिश्चंद्र पाटील, बाबूशेठ मुंबईकर, रुपेश मुंबईकर, सुरेश मुंबईकर, बाळकृष्ण पाटील, नासिर शेख, नंदू भोपी, सागर सांगडे, प्रकाश खाडेकर, किरण पाटील, युवराज पाटील, जीवन पाटील, सोपान खाडेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चिंध्रण ग्रामस्थ उपस्थित होते।